कालच पश्चिम बंगालचे 4 राज्यांचे निकाल लागले. पहिली प्रतिक्रिया काय आपली? प्रतिक्रिया अशी आहे की नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते विकासाच्या दिशेनं पुढे जाणार आहे आणि या देशातले 140 कोटी लोक त्यांच्या परिवाराचे लोक आहेत. ज्या राज्यामध्ये आमचं सरकार नाही त्या ठिकाणची जनता आमचीच आहे आणि त्यामुळे भारत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्व राज्यापर्यंत पोचलेल्या आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दीदी या तिथे 3 वेळेला त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री झाल्या, पण त्या ठिकाणी पॉलिटिकल जे क्राईम आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार झालेले होते आणि बंगालला कंगाल करण्याचं काम त्यांच्या कालखंडात झालेलं होतं आणि नरेंद्र मोदींना बंगालाचा सोनेर बंगला बनवायचा होता किंवा सोनेर बंगला बनवायचा आहे आणि त्यासाठी BJPच्या हातामध्ये सत्ता येणं अत्यंत आवश्यक होतं आणि एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही या वेळेला BJPच्या जास्त जागा आलेल्या आहेत. 208 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि मागच्या वेळेला एक्झिट पोलची रिपोर्ट असेच होती की BJPची सत्ता येईल, पण त्यावेळेला मात्र मतदारांनी ममता दीदीच्या बाजूने मतदान केलेलं होतं आणि त्यावेळेला प्रचार असा होता की नरेंद्र मोदी आणि अमित शाह बाहेरचे आहेत आणि ते आमच्या ममता दीदीने हरवण्यासाठी इथं आलेले आहेत. इमोशनल जो प्रचार होता तो त्या ठिकाणी होता आणि ममता दीदींचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या व्हीलचेअरवरून त्या प्रचार करत होत्या, त्यामुळं त्यांना मोठी सिंपॅथी मिळाली होती आणि लोकांचा जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट आम्ही स्वीकारला होता. नरेंद्र मोदी आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळं मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूनं मतदान होतं, मेजर मतदान होतं, त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये मोठं परिवर्तन झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी आणि या देशातले सगळ्या जातीचे धर्माचे जे लोक आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या मंत्रालयाने जो 10% EWSच्या आरक्षणाचा निर्णय घेतला होता, तर त्या निर्णयामुळं हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असेल, जे ज्या जाती या SC ST OBCमध्ये येत नाही अशा जातींसाठी ते EWS आरक्षण होतं आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्या फॅमिलीचं उत्पादन आहे त्यांना त्याचा फायदा होतो आहे. एक तर मुस्लिम समाजाला आरक्षण द्या ही मागणी तर जाणीवपूर्वक होत आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही, पण मंडल कमिशनमध्ये मुस्लिमांच्या 80% जाती आहेत, त्यामुळे ऑलरेडी मुस्लिमांना आरक्षण मिळतच आहे आणि 10% सुद्धा मुस्लिम येत आहे. त्यामुळं आमचं सरकार किंवा BJP मुस्लिम विरोधी आहे अशी भूमिका मांडणं योग्य नाही. त्यामुळे प्रतिक्रिया एवढीच आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये यश मिळालेलं आहे, आसाममध्ये यश मिळालेलं आहे, पांडिचेरीमध्ये सरकार NDA आलेलं आहे, केरळमध्ये BJPच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत आणि तामिळनाडूमध्ये मात्र DMKला सत्तेवरून बाहेर करण्याचं काम हे विजय हे जे फिल्म ॲक्टर आहे त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी 107 जागा मिळालेल्या आहेत. आता पुढे जर सरकार बनवण्यासाठी मला असं वाटतं की आमच्या NDAचा पाठिंबा त्यांना काय घ्यावा लागेल किंवा कुणाचा पाठिंबा ते घेता येत माहीत नाही, पण त्या ठिकाणी सरकार मात्र विजय यांचं येणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मात्र केरळमध्ये यश मिळालेलं आहे. जे UDF आहे, 10 वर्ष LDFची सत्ता त्या ठिकाणी होती आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या UDFला सत्ता मिळालेली आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे ज्या ज्या ठिकाणी, पण आम्हाला मात्र जे यश मिळालेलं आहे ते मोठं यश आहे आणि पुढच्या 2029मध्ये सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, प्रादेशिक पक्षाचा ऐक्य धोक्यात येते असं म्हणता येणार नाही आहे, कारण ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष ॲक्टिव्ह आहेत, मजबूत आहेत, अशा ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. मागच्या वेळेला DMK त्या ठिकाणी सत्तेवर होती, कधी ADMK त्या ठिकाणी सत्तेवर होती, ममता बॅनर्जी अनेक वर्षी त्या ठिकाणी सत्तेवर होत्या, त्याच्या अगोदर कम्युनिस्ट 27 वर्ष सत्तेवर होते
त्यामुळं जे छोटे पक्ष आहे त्यांना संपवण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. लोकांचा कौल जो आहे तो मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे. त्यामुळं लोकांचा जो मॅन्डेट आहे, लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणेच सरकार येत असतं. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही काय EVM मशीन खराब होती असा प्रचार आम्ही करत नाही आहे. कारण या ठिकाणी आम्हाला काय तर जागा चांगल्या मिळाल्या की ते सांगतात EVM मशीन खराब होती किंवा EVM मशीनमुळं असं काही झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या EVM मशीन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, सगळ्या पक्षाचे तिथं रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी बटणं दाबून काहीतरी असं करण्याचा विषय अजिबात येत नाही आहे. त्यामुळं आम्हाला यश चांगलं मिळालेलं आहे आणि लोकांचं आम्ही अभिनंदन करतो. त्यामुळं नरेंद्र मोदींची माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. रिपब्लिकन पक्ष छोटा असला तरी BJPला त्याचा चांगला उपयोग होतो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपला पक्ष वाढलेला आहे. आता माझ्या मंत्रिपदामुळं राज्याच्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष आहे. 28 राज्यामध्ये आमच्या पक्षाचं युनिट आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचा पक्ष आहे. 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे आणि आपल्या पक्षाला इलेक्शन कमिशनने गणना किसानी सिम्बॉल दिलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष वाढवण्यामध्ये मला दिलेलं असल्यामुळं चांगली संधी मिळालेली आहे आणि 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल आणि देशामध्ये सध्या BJP, काँग्रेस, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि बसपा इथे 4च पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामध्ये 5वा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची नोंद होऊ शकेल. त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या 4-5 वर्षामध्ये इतर राज्यामध्ये 60% मतं 2 राज्यामध्ये आम्हाला मिळाली तर आमचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो. पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि शेड्यूल कास्टमध्ये राज्यामध्ये 59 जाती आहेत. ते 59 जातींना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे आणि ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे आता जे जनगणना होणार आहे त्यावेळेला किती बौद्ध किती आहेत, मातंग किती आहेत, चर्मकार किती आहेत, ककया किती आहेत, अशा 59 जातींचं जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये त्यांना ती संधी द्यावी असं आमचं म्हणणं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मातंग समाज आणि इतर लोकांना न्याय मिळाला पाहिजे आमची भूमिका नेहमी राहिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पॉलिटिकल हा विषय नाही, पण सुप्रीम कोर्टानेच आता आदेश दिलेला आहे की ज्या राज्याला हे वर्गण करायचं आहे त्यांनी करावं अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याप्रमाणे राज्यांनी समिती नेमलेली आहे. ते त्याचा रिपोर्ट अजून म्हणजे तो बाहेर आला नाही, परंतु आता सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहेत आणि राज्य सरकारने निर्णय घेण्याच्या अगोदर कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी. ॲट्रॉसिटी पीडित लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून जी आर्थिक मदत मिळते ती केंद्राकडून वेळेत येत नाही. वेळेत येत नाही असं नाही. आमच्याकडे जे रिपोर्ट येतात त्याप्रमाणे आमच्याकडून पैसे पाठवले जातात. 85,000पासून ते 8.25 लाखापर्यंतची मदत त्यामध्ये आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 जो आहे त्याच्यामध्ये 2 वेळेला आम्ही अमेंडमेंट केलेली आहे. पूर्वी 7 प्रकारावरती ॲट्रॉसिटी लागत होता. आता आमच्या सरकारने 21 जे कॅटेगरीज आहेत त्यासाठी ॲट्रॉसिटी लागतो. त्यामुळं पैसे आमच्याकडे जे सगळे रिपोर्ट राज्याचे आले की आम्ही पैसे पाठवतो. आम्ही नसरापूर येथील घटनेनंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. लहान बालकावरतीचे अन्याय अत्याचाराचे प्रकरण थांबण्याचं नसरापूरचं जे प्रकरण आहे भोर तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केलेला आहे. 4 वर्षाच्या ही अमानवी घटना आहे. ही अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या इमेजला कलंक लावणारी आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आरोपीला फाशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुढच्या काळामध्ये अशी त्यामध्ये काहीतरी कायद्यामध्ये दुरुस्ती असावी की अशा लोकांना शिक्षा त्या दिली की त्यांना त्या गावामध्ये आणून
त्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला पाहिजे, म्हणजे लोकांमध्ये दहशत थोडी वाढेल. पण नीतिमत्ता ही जी आहे ती एकदम खोलवर कुठंतरी नष्ट होते की काय, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आहे. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ होताना दिसत आहे, तर ते रोखण्यासाठी हे सरकार अपेक्षित ठरतंय का? नाही, सरकार अपेक्षित विषय नाही. तर सरकार ज्या वेळेला कोणी अत्याचार करतं त्यांना ताबडतोब पोलीस पकडतात, त्यांना शिक्षा होते. पण अत्याचार होत आहेत ही गोष्ट खरी आहे, म्हणजे अत्याचार होत आहेत आणि त्याला सरकारच्या वतीनं मॅक्झिमम शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला जातो. आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि या आरोपीला शिक्षा मोठी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी आहे. एकच महत्त्वाचा प्रश्न शेवटचा. भारतीय जनता पार्टी आठवले साहेबांचा सन्मान करते, परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान होताना दिसत नाही. आपली एक MLC आणि 4 महामंडळ पेंडिंग आहे, सत्तेतला 10% वाटा अजून आपल्याला मिळत नाही. नाही, भारतीय जनता पार्टी माझा सन्मान करते आणि मी माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो. पण BJP कडून आम्हाला ज्या पद्धतीनं जसं राजा सर्वसेना महामंडळ मिळालं, अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होते, तर काय थोडं मिळालेलं आहे, पण थोडं जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे.